नमस्कार सर्वांना. मी आशा अंभोरे आपणा सर्वांचे माहिती सदरमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला माहिती सदरचा विषय आहे साहित्यिक व त्यांची टोपण नावे. आज आपण साहित्यिक व त्यांची टोपण नावे कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पहिले साहित्यिक आहेत कृष्णाजी केशव दामले आणि यांचे टोपण नाव आहे केशवसूत. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत गोविंद विनायक करंदीकर आणि त्यांचे टोपण नाव आहे विंदा करंदीकर. पुढील साहित्यिक आहेत प्रल्हाद केशव आत्रे आणि त्यांचे टोपण नाव आहे केशव कुमार. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत राम गणेश गडकरी आणि त्यांचे टोपण नाव आहे गोविंदाग्रज. तसेच त्यांना बाळकराम असे सुद्धा म्हणायचे. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत विष्णू वामन शिरवाडकर आणि त्यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत निवृत्ती रामजी पाटील आणि त्यांचे टोपण नाव आहे पी सावळाराम. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत चिंतामण त्र्यंबक खानोलकर आणि त्यांचे टोपण नाव आहे आरती प्रभू. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत आत्माराम रावजी देशपांडे. त्यांचे टोपण नाव आहे अनिल. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि त्यांचे टोपण नाव आहे मराठी भाषेचे शिवाजी. पुढील साहित्यिक आहेत विनायक जनार्दन करंदीकर आणि त्यांचे टोपण नाव आहे विनायक. पुढील साहित्यिक आहेत काशीनाथ हरी मोदक आणि त्यांचे टोपण नाव आहे माधवानुज. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर आणि त्यांचे टोपण नाव आहे मराठी भाषेचे पाणिनी. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत शाहीर राम जोशी आणि त्यांचे टोपण नाव आहे शाहिरांचा शाहीर. त्यानंतर पुढील साहित्यिक आहे ग त्र माडखोलकर आणि त्यांचे टोपण नाव आहे राजकीय कादंबरीकार. पुढील साहित्यिक आहेत न वा केळकर आणि त्यांचे टोपण नाव आहे मुलाफुलाचे कवी. पुढील साहित्यिक आहे न ची केळकर आणि त्यांचे टोपण नाव आहे साहित्यिक सम्राट. पुढील साहित्यिक आहेत यशवंत दिनकर पेंढारकर आणि त्यांचे टोपण नाव आहे महाराष्ट्र कवी. पुढील साहित्यिक आहेत ना धो महानोर आणि त्यांचे टोपण नाव आहे राणकवी. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत सावित्रीबाई फुले आणि त्यांचे टोपण नाव आहे आधुनिक मराठी कवितेच्या जननी. पुढील साहित्यिक आहे बासी मर्ढेकर आणि त्यांचे टोपण नाव आहे निसर्ग कवी, कवितेचे जनक. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि त्यांचे टोपण नाव आहे मराठीचे जॉन्सन. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत वसंत ना मंगळवेढेकर आणि त्यांचे टोपण नाव आहे राजा मंगळवेढेकर. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत माणिक शंकर गोडघाटे आणि त्यांचे टोपण नाव आहे ग्रेस. पुढील साहित्यिक आहेत नारायण वामन टिळक आणि त्यांचे टोपण नाव आहे रेवरंड टिळक. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत
सेतू माधवराव पगडी आणि त्यांचे टोपण नाव आहे कृष्णकुमार. त्यानंतर पुढील साहित्यिक आहेत दासोपंत दिगंबर देशपांडे आणि त्यांचे टोपण नाव आहे दासोपंत. पुढील साहित्यिक आहेत हरिहर गुरुनाथ कुलकर्णी आणि त्यांचे टोपण नाव आहे कुंजविहारी. पुढील साहित्यिक आहेत रघुनाथ चंदावरकर आणि त्यांचे टोपण नाव आहे रघुनाथ पंडित. पुढील साहित्यिक आहेत सौदागर नागनाथ गोरे आणि त्यांचे टोपण नाव आहे छोटा गंधर्व. पुढील साहित्यिक आहेत दिनकर गंगाधर केळकर आणि त्यांचे टोपण नाव आहे अज्ञातवासी. पुढील साहित्यिक आहेत माधव त्र्यंबक पटवर्धन आणि त्यांचे टोपण नाव आहे माधव जुलियन. पुढील साहित्यिक आहेत शंकर काशीनाथ गर्गे आणि त्यांचे टोपण नाव आहे दिवाकर. पुढील साहित्यिक आहेत गोपालहरी देशमुख आणि त्यांचे टोपण नाव आहे लोकहितवादी. पुढील साहित्यिक आहेत नारायण मुरलीधर गुप्ते आणि त्यांचे टोपण नाव आहे बी. पुढील साहित्यिक आहेत दत्तात्रय कोंडो घाटे आणि त्यांचे टोपण नाव आहे दत्त. पुढील साहित्यिक आहेत नारायण सूर्याजी पंत ठोसर आणि त्यांचे टोपण नाव आहे रामदास. पुढील साहित्यिक आहेत मोरोपंत रामचंद्र पराडकर आणि त्यांचे टोपण नाव आहे मोरोपंत. पुढील साहित्यिक आहेत यशवंत दिनकर पेंढारकर आणि त्यांचे टोपण नाव आहे यशवंत. तर आज आपण काही साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे जाणून घेतली. अशाच एका नवीन माहितीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.